नमस्कार. गेल्या आठवड्यात भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घटनांच्या बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्या. त्यातली एक घटना होती ती ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट ॲमका हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाअंतर्गत भारत देशांतर्गत निर्मित स्टील्थ टेक्नॉलॉजीच्या पाचव्या पिढीचं विमान देशांतर्गत निर्मित करणार आहे आणि त्या प्रपोजलला त्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने मंजुरी दिली. हा एक महत्त्वाचा विषय गेल्या आठवड्यात आपल्या सगळ्यांना ऐकायला वाचायला बातम्यांद्वारे मिळाला. आणि दुसरा महत्त्वाचा विषय आपण बातम्यांद्वारे ऐकला पाहिला तो म्हणजे MIRV अग्नी 5 या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलचं यशस्वी चाचणी DRDOच्या माध्यमातून घेण्यात आली आणि या MIRVमुळं एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करून त्या लक्ष्यांचा भेद करणं शक्य होणार आहे. अशा दोन संरक्षणाच्या दृष्टीने आणि देशांतर्गत संरक्षण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आपण गेल्या आठवड्यात पाहिल्या ऐकल्या. त्यातल्या पहिल्या घटनेवर म्हणजे जे स्टील्थ विमान आहे 5व्या पिढीचं विमान जे आपण म्हणतो त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये दोन तज्ज्ञांना बोलवलेलं आहे. त्यापैकी एक आहेत श्री काशीनाथजी देवधर. काशीनाथजी नमस्कार. नमस्कार. काशीनाथजी हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते DRDOच्या ARD ही जी पुण्यातली लॅब आहे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या लॅबमधून ते ग्रुप डायरेक्टर या पदावरून निवृत्त झाले. आणि दुसरे आपले महत्त्वाचे पाहुणे आहेत ते एअर कमोडोर गायकवाड सर सुद्धा हवाई दलातल्या महत्त्वाच्या पदांवरून निवृत्त झालेले आहेत. तर ते आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. गायकवाड सर तुमचंही या सगळ्या एपिसोडमध्ये स्वागत. प्रामुख्याने देवधर सर आपल्याला यातल्या तांत्रिक बाबी ज्या आहेत प्रामुख्याने विकास आणि संशोधन या विषयासंबंधातल्या बाबी देवधर सरांशी आपण बोलणार आहोत. तर गायकवाड सरांशी टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक विषय यामधले जे आहेत प्रामुख्याने हवाई दलाकडं हा सगळा विषय गेल्यावर हे सगळं विमान हवाई दलाकडे सुपूर्द केल्यावर हवाई दलाची क्षमता ताकद काय स्वरूपाने वाढणार आहे मारक क्षमतेमध्ये काय स्वरूपाने वाढ होणार आहे या विषयामध्ये आपण गायकवाड सरांशी कमोडोर गायकवाड सरांशी बोलणार आहोत. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. मी पहिला प्रश्न देवधर सरांना विचारू इच्छितो. काशीनाथजी मी जसं म्हटलं की हे देशांतर्गत निर्मित हा सगळा प्रकल्प असणार आहे. एकूणच स्टील्थ विमान म्हणजे काय आणि त्याचं काय महत्व असतं आणि त्याचा काय उपयोग होतो यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकलात तर बरोबर. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. कारण आता आपण ज्या फेजमध्ये आहोत त्यामध्ये आत्मनिर्भर भारत याच्याकडे आपण चाललेलो आहोत आणि या दोन्ही घटना ज्या तुम्ही आता प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला त्या DRDOशी निगडीत आहेत. भारतीय विमान 5व्या पिढीचं निर्माण करणं अशा उद्देशाने 15,000 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत एका अर्थाने. आणि भारतीय एरो इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण ही त्याच्यामुळे खूप त्याला लाभ होणार आहे आणि भारताला एकंदरीत नवीन विमान तयार करण्याची संधी मिळणार आहे. खरं म्हटलं तर गेल्या 25 वर्षापेक्षा जास्ती आपल्याला विमान फायटर किंवा ट्रेनर हे तयार करण्याची संधी होतीच. आणि LCA तेजस 1 हे जे आपण 1A हे जे करून दाखवलं त्याचं आता प्रोडक्शन पण चालू आहे आणि हवाई दलाकडे सुपूर्द पण केलेलं आहे. तर त्याचा एक फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि येत्या काळामध्ये काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं. कारण तंत्रज्ञानाचा विकास हा सध्याच्या काळामध्ये फार झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामध्ये स्टील्थ टेक्नॉलॉजी हा जो प्रकार तुम्ही आत्ता विचारला तो फार महत्त्वाचा घटक असतो. कारण शत्रूला कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाद्वारे सुद्धा त्याचा मागोवा लागू नये सुगावा लागू नये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून ते विमान तयार करणं म्हणजे पूर्वीच्या काळी आपण ज्याला अदृश्य विमान म्हणत होतो एका अर्थाने हे एका अर्थाने थोडंसं अदृश्य विमान मग ते रडार सारख्या नवीनतम प्रणालीद्वारे सुद्धा त्याचं डिटेक्शन होणार नाही. यासाठी कमीत कमी रडार क्रॉस सेक्शन अशा पद्धतीचं डिझाईन त्याचं असतं. त्याचे अनेक उपप्रकार आहेत स्टील टेक्नॉलॉजीमध्ये. प्रामुख्याने शत्रूपासून आपलं विमान हे सुरक्षित राहावं नजरेत त्यांच्या लवकर येऊ नये
आणि आलं तरी फार क्लिअर येऊ नये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करणं याला स्टील्थ टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला सुद्धा आपण रडारच्या सहाय्याने विमानं किंवा हे बघू शकतो. तर रडार पास शत्रूच्या रडारला ते डिटेक्टच होणार नाही असं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरावं अशी कल्पना करून ते स्टील्थ टेक्नॉलॉजी म्हणलं जातं. बरोबर. एअरपोर्ट गायकवाड, मी आता तुमच्याकडे येतो. प्रामुख्याने भारताचा जर विमानांचा ताफा पाहिला आपण, तर वेगवेगळ्या प्रकारची विमानं आपण आपल्या ताफ्यात विमान हवाई दलाच्या आहेत. त्यातही प्रामुख्याने तेजस सारखं LCA लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे. आता आपण जे राफेल सारखं विमान घेतलंय किंवा सुखोई सारखी जी विमानं आपल्याकडे आहेत, ती सगळी विमानं आपण प्रामुख्याने MMRCA या कॅटेगरीमध्ये येतात. हे AMCA जी कॅटेगरी आहे, ही AMCA कॅटेगरी म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा काय उपयोग होतो यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाकावा. नमस्कार. आणि नक्की ही विमान म्हणजे LCA MMRCA म्हणजे काय हे पण थोडंसं तुम्ही. ओके, आपण ना थोडंसं रिवाइंड करून थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये जाऊ. 1971 किंवा त्याच्या आधी पण आपलं बॅकबोन ऑफ इंडियन एअरफोर्स म्हणाल तर ते MiG-21 सिरीजचे सर्व फायटर एअरक्राफ्ट होते. 80sच्या बिगिनिंगमध्ये आपल्याकडे दोन महत्वाचे इंडक्शन झाले. एक मिराज 2000 आणि दुसरं होतं ते MiG-23 सिरीजचे MF आणि BN. MF म्हणजे एअर टू एअर एअर डिफेन्स एअरक्राफ्ट आहे आणि BN वॉज फॉर जे ग्राउंडवर टार्गेट्स आहे ना त्याच्यावर मारा करायसाठी BN होती. आता MiG-21 खूप आधी इंडक्ट झालेले आणि त्याची रिप्लेसमेंट म्हणून आपण गव्हर्नमेंटने डिसाईड केलं आणि DRDOला एक लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट डेव्हलप करायला सांगितलं. तर ते करता करता आपल्याला बरेचसे वर्ष झाले आणि हलकासा गॅप यायला लागला की आपले विमानं फेज आउट व्हायला लागले आणि नवीन इंडक्ट नाही झाले. तर ॲज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट की LCA Mark 1A आणि Mark 2 येईपर्यंत आपल्याला काहीतरी भरपाई करायची होती, सो दॅट आपले जे ऑथराईज 42 पुढे 39.5 फायटर स्पॉन्ड म्हणतात आणि ते हळूहळू कमी होत होतं, 30च्याही खाली झाले. म्हणून आपण डिसाईड केलं की LCA विल बी रिप्लेसमेंट MiG-21चं आणि त्याच्या पुढचं जनरेशन म्हणाल तर ते रफाल किंवा Su-30 कॅटेगरीचे. अशी संस्था नाही आहे जगामध्ये की जे म्हणेल की हे मीट केले क्रायटेरिया तर तुमचं MMRC असेल, हे मीट केले तर स्टेल्थ असेल, हे मीट केले तर आमका एअरक्राफ्ट, असं साधारण कुठेही अशी कंट्रोलिंग एजन्सी नाही आहे. तर प्रत्येक जे देश नवीन प्रकाराचं फायटर डेव्हलप करतात ते काहीतरी डिसाईड करतात आणि काहीतरी कॅटेगरी देतात आणि नंतर ती कॅटेगरी जनरली सगळ्यांनी ॲक्सेप्ट होऊन त्याला ती आपण रेफर करत असतो. सो लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं जर तुम्ही पाहाल तर परफॉर्मन्स इज लिटल मोर दॅन आपल्या MiG-21 आहे त्याच्यापेक्षा चांगलं परफॉर्मन्स ऑब्विसली, कारण की MiG-21 खूप जुनी डिझाईन आहे. त्यावेळी जे इंजिन अवेलेबल होते त्यावेळी जे आर्मामेंट अवेलेबल होते त्याच्यासाठी त्याला ऑप्टिमाइज केलं. LCA नवीन आहे, त्याची टेक्नॉलॉजी बरीचशी नवीन आहे कम्पेअर्ड टू MiG-21. तर ते LCA आपलं रिप्लेसमेंट होतं MiG-21चं आणि आमका म्हणजे आपल्याला 5th-6th जनरेशनकडे पाहताना जो LCA आणि 5th जनरेशनमध्ये गॅप होता ते फिल करायला आपण पहिले Su-30 इंडक्ट करायला सुरुवात केली. मग आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळं परफॉर्मन्सवालं एअरक्राफ्ट पाहिजे होतं म्हणून आपण MMRCAच्या खाली आपण रफालला इंडक्ट केलं. तर रफाल आणि MMRCA Su-30 जे आहे साधारण सेम कॅटेगरीमध्ये मोजले जाते. न आपण जेव्हा आपण नवीन एअरक्राफ्ट डेव्हलप करतो, कोणतीही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो, जगामध्ये कोणीतरीच आहे त्याला बीट करायला किंवा त्याला असफल करायसाठी एक नवीन टेक्नॉलॉजी आणतो. म्हणून काय एअरक्राफ्ट टेक्नॉलॉजी कंटिन्युअसली अपग्रेड होत राहते आणि अमुक अपग्रेड आपण जुन्या प्लॅटफॉर्ममध्ये टाकू शकतो, पण नवीन प्लॅटफॉर्म त्यासाठी एक निर्माण करावा लागतो की जो पूर्णतः आपल्या नवीन टेक्नॉलॉजीनी बनवलेला असतो. तर
आपण जे एमका आता डिसाईड केलं की आपण R&D करून एक नवीन प्लॅटफॉर्म ॲडव्हान्स मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या कॅटेगरी खाली, त्याची कॅटेगरी मल्टी रोलच आहे आणि मीडियमच आहे, पण त्याची जी कॅटेगरी आहे टेक्नॉलॉजीची, त्या कॅटेगरीमुळे ते जाईल 5th जनरेशन आणि एमकाचं मार्क 2 निघालं किंवा व्हर्जन 2 निघालं तर ते जाईल पूर्णतः 6th जनरेशन. तर बेसिकली जर कोणाला सांगायचं असेल की ना स्टेल्थ आणि इतर एअरक्राफ्टमध्ये काय फरक आहे, तर जसं साहेबांनी सांगितलं की पहिले ते RCS सेक्शन एवढं कमी आहे त्याचं की इलेक्ट्रॉनिक आईज आहेत, रडार जे आहे त्याला ते दिसणार नाही. इट विल बी इनविजिबल टू ऑल इलेक्ट्रॉनिक रडार्स किंवा सेन्सर. ही सगळ्यात पहिली. आता एअरक्राफ्ट जे स्टेल्थ असतं त्याची मटेरियलची टेक्नॉलॉजी, त्याची ना टेक्नॉलॉजी फॉर मेटलर्जी वेगळी असती. जसं त्याला स्टेल्थ करायसाठी रडार ॲब्झॉर्बंट पेंट येतात, तेही वापरले जातात. दुसरे वेगवेगळे टेक्नॉलॉजी, प्रत्येक देश ज्या टेक्नॉलॉजी मॅच्युअर होतात त्याचा उपयोग करून ते एअरक्राफ्ट बनवतात. पण फक्त एअरक्राफ्ट स्टेल्थ बनवून चालणार नाही आपल्याला, कारण एअरक्राफ्टनी वेपन वगैरे घेऊन जावे तरच ते फायटर म्हणलं जाणार किंवा दुश्मनावर अटॅक करायला त्याला काहीतरी सशस्त्र पाहिजे तयार. आता ते बाहेर लावले तर रडार क्रॉस सेक्शन लगेच वाढतं. म्हणून जेव्हा आपण स्टेल्थ एअरक्राफ्ट डेव्हलप करतो तर एक केपेबिलिटी असते वेपन कॅरेजची, म्हणजे किती क्षमता आहे वेपन नेण्याची, ती सगळे इंटरनल बेमध्ये म्हणजे एअरक्राफ्टच्या मध्ये स्टोअर करावी लागेल. आणि जेव्हा आपल्याला ड्रॉप करायचं किंवा फायर करायचं तेवढ्या पुरतं फक्त ते वेपन एअरक्राफ्टच्या बाहेर येणार, आपण त्याला ड्रॉप करतो. तर स्टेल्थ, मेटलर्जी, डिझाईन आणि मटेरियल हे तिन्ही मिळून प्रॉपर प्रकारे सगळ्यांचा मेळ केला की आपल्याला स्टेल्थ केपेबिलिटी आणू शकतो. सिमिलरली वेपन बे वगैरे, मग एअरक्राफ्टच्या डिझाईनमुळे आपल्याला किती मॅक्सिमम वेपन आणि स्टोरेज आत क्रिएट करू शकतो, ती नेक्स्ट स्टेप आहे. तिसरं महत्वाचं कोणत्याही स्टेल्थ एअरक्राफ्टमध्ये आहे ते इंजिन आहे. आणि इंजिन चालवण्यासाठी आपल्याला जी एअर सक्शन करतो पुढून एअर इनटेक मधून, त्याला कसं रुटीन करून आतल्या आत आणि RCS कसं आपण कमी करू शकतो, ती एक वेगळी डिझायनरला चॅलेंज असते. डिझाईन झालं, मग वेपन झालं. तिसरं महत्वाचं म्हणजे की एअरक्राफ्ट तुम्ही फायटर पाहिले असतील, त्याच्यामध्ये 100% वर अमुक परफॉर्मन्स होतात आणि अमुक हायर परफॉर्मन्ससाठी आपण त्याला रिहिट म्हणतो किंवा आफ्टर बर्नर म्हणतो. तर एक जी खासियत स्टेल्थ एअरक्राफ्टची असते की ते 100% पॉवरवर ते सुपरसोनिक जाऊ शकते. अदरवाईज दुसरे जे एअरफ्रेम्स आहेत त्याला सुपरसोनिक जाण्यासाठी आपल्याला रिहिट रेजिममध्ये त्याला एक इंजिनला आपल्याला ऑपरेट करावं लागतं. जसं आपण रिहिटमध्ये जाणार तर क्रॉस सेक्शन वाढतं. तर एक केपेबिलिटी जर स्टेल्थ अचीव करायचं असेल तर त्याला सुपर क्रूज म्हणतात. म्हणजे 100% ड्राय पॉवर वर सुपर क्रूज पॉसिबल असायला पाहिजे त्या प्लॅटफॉर्मची. हे 3 महत्वाचे आपल्याला आणि कॅटेगरी, जसं मी सांगितलं तुम्हाला, लाईट आणि मीडियम. ओके सर, धन्यवाद. त्याच याच्यात दुसरा प्रश्न मला काशीनाथ सरांना विचारायचा आहे. प्रामुख्याने असं म्हटलं जातं की जेट इंजिन्स जे आहेत, जेट इंजिन्स तयार करायची भारताची क्षमता किंवा त्या क्षेत्रात देशांतर्गत संशोधन विकास प्रक्रिया जी भारतामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला अजून फार मोठा टप्पा गाठायचा आहे, मजल मारायची असं सातत्याने म्हणलं जातं. MMRCA साठी सुद्धा किंवा आता आपण जे एमका विकसित करणार आहोत त्यासाठी सुद्धा पहिल्या टप्प्याच्या विमानांसाठी आपण अमेरिकेतलीच इंजिन्स वापरणार आहोत. तर या क्षेत्रामध्ये अधिक स्वयंपूर्ण, अधिक आत्मनिर्भर होण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने पुढे जावं लागेल? आता जसं तुम्ही सांगितलं की इंजिन म्हणजे जे विमानाला शक्ती देतं, पॉवर देतं, ते पॉवर देणारा जो भाग आहे त्याचं तंत्रज्ञान तसं म्हटलं तर खूप क्लिष्ट आहे. आपण LCAच्या वेळेला सुद्धा प्रयत्न करत आहोत आणि GTRE म्हणून जी संस्था आहे त्याच्यामध्ये आपण कावेरी इंजिनचा प्रयोग केला. परंतु तुम्ही म्हणला तसं अजून बराच टप्पा त्याच्यात गाठायचा आहे स्वयंपूर्णतेसाठी. तर स्वतःला वेळ लागतोय म्हणल्यानंतर तर उपलब्ध आहे परदेशामध्ये. म्हणून आत्ताच आपण गेल्या वर्षी जनरल इलेक्ट्रिक्स म्हणून जी जनरल इलेक्ट्रिकल म्हणून जी ह्याची कंपनी आहे अमेरिकेची, त्याच्याबरोबर करार केला आहे आणि पहिल्या 2 स्क्वॉड्रनसाठी आपण त्यांचे डायरेक्ट इंजिन
मार्क 1 म्हणून घेणार आहोत की जे F414 या कॅटेगरीचे आहेत. आणि दुसरे जे आहेत त्याच्या बरोबरीने आपण त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून कोलॅबोरेटिव्ह एफर्टने आपण नवीन आपल्या देशामध्ये विकसित करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं कसं असतं की नवीन क्लिष्ट तंत्रज्ञान काय एका झटक्यात तयार होतं असं नाही, त्याला अनेक प्रकारचे प्रयत्न लागतात आणि रिसोर्सेस पण लागतात. तर वेळ कमी आहे आपल्याकडं, कारण आता आपण बघतोय की बॉर्डरवरती चायनाचं एका अर्थाने आपल्यावरती प्रेशर आहे. 5व्या जनरेशनचे 200 विमानं आता त्यांच्याकडे तयार आहेत अशा न्यूज आपण ऐकतो. म्हणजे त्याला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्यालाही 5व्या जनरेशनचे 5व्या पिढीची विमानं ही तत्परतेने लवकरात लवकर करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं आत्मनिर्भर भारत करत असताना जो भाग आपल्याला थोडासा कठीण वाटतो त्याच्यामध्ये आपण कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स करून हा भाग पुढे नेतो आहोत. आणि जीईशी आपण तो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता जे म्हणलात की मार्क 1 साठी एमका मार्क 1 साठी ज्या 2 स्क्वॉड्रन तयार होतील त्याच्यासाठी मात्र आपण डायरेक्ट रेडीमेड इंजिन जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत बनवत आहेत ती वापरणार आहोत. परंतु पॅरलली आपण स्वतःची इंजिन तयार करणारी यंत्रणा उभी करतो आहोत आणि त्याच्यातून त्याच्यापेक्षा जास्ती पॉवरफुल म्हणजे त्याची जर ताकद बघितली तर 90 किलो न्यूटन, असं फार तांत्रिक ह्याच्यात जरी नाही गेलं तरी कळण्यासाठी 90 किलो न्यूटनच्या ऐवजी आपण 115 किलो न्यूटनची विमानं पुढच्या काळामध्ये तयार करणं, म्हणजे जशाच तशी रिप्लेसमेंट न करता मधला जो काळखंड जाणार आहे तो त्याचाही विचार करून थोडस पुढच्या पिढीचंच आपल्याला ते इंजिन बनवायला लागणार आहे. आणि त्यासाठी तसे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यासाठी लागणारे MOUs किंवा हे प्रोसेसमध्ये आहेत. आपले पंतप्रधान मागच्या जून-जुलैच्या दरम्यान जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा तसा करारही त्यांनी पहिला करार की केलेला आहे की ह्यात कोऑपरेशन करायचं असं ठरलेलं आहे. त्याचे बारकावे त्या स्तरावरती ठरत आहेत आणि HAL आणि G हे मिळून पहिल्यांदा आपण ते उभं करतो आहोत. हा झाला एक प्रकार. दुसरा म्हणजे बऱ्याच गोष्टी स्टेल्थ टेक्नॉलॉजीसाठी ज्या लागतात त्याच्यामध्ये कॉम्पोजिट मटेरियल हा फार महत्वाचा रोल काम करतो. म्हणजे आपलं LCA करताना आपल्याला खूप अनुभव आले आणि कार्बन कॉम्पोजिट मटेरियल असतील किंवा अन्य कॉम्पोजिट ज्याला FRP मटेरियल म्हणतो हे मोठ्या प्रमाणावर वापरल्यामुळं बराचसा ज्याला आपण रडार क्रॉस सेक्शन म्हणू तो कमी होतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेच तंत्रज्ञान आहे की त्या शेवटी रडार डिटेक्शन कसं करतं तर रडार इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्स पास करतं, ट्रान्समिट करतं. त्या कुठल्या तरी ऑब्जेक्टला धडकतात किंवा त्याच्यावरनं रिफ्लेक्ट होऊन त्या परत रिसिव्हरकडे येतात आणि मग ते लक्षात येतं की तिथं काहीतरी ऑब्जेक्ट आहे. तर हे प्रकरण असं असतं की त्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या वेळेला पडतात विमानावरती त्यावेळेला त्यातनं त्या बाहेर जाणार नाहीत. अशा रीतीने त्या डायव्हर्ट केल्या जातात, तिथल्या तिथं फिरवल्या जातात. त्याची जी एनर्जी लेवल आहे ती खूप कमी केली जाते की जेणेकरून ते परत रिसिव्हर पर्यंत जाणार नाहीत. त्याला आपण असं म्हणतो की आता ते दिसत नाही, त्यांना रडारच्या ह्याला डिटेक्ट होत नाही. अशा पद्धतीने तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरावं लागतं. म्हणजे मेटॅलिक वापरलं तरी त्याच्यात शेप साईज हे वेगवेगळे असतात, ज्याला कोनिकल काही गोष्टी आतमध्ये म्हणजे मेटल मधनं ते ट्रान्समिट आत जाऊ शकतो रडारचे वेव्ह, पण आत गेल्यानंतर मात्र त्या तिथल्या तिथं फिरवल्या तर मात्र त्या तिथंच ऍब्सॉर्ब होतात. आणि आता गायकवाड सरांनी जसा उल्लेख केला तो म्हणजे जे पेंट असतात ते सुद्धा हे जे रडारचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्या ऍब्सॉर्ब करणारे पेंट हे विकसित करून त्याचा लेअर थर त्याच्यावर दिला जातो. जनरली डीप ब्ल्यू हा कलर त्याला जास्ती सूट असतो आणि म्हणून आपल्याला म्हणजे काळ्याकडे जाणाराच तो भाग दिसतो डोळ्याला. तर असा पेंट सुद्धा आपण विकसित करतो आहोत आणि त्याचा वापर करता येतो अनेक प्रकारे. जसं रडारचं फक्त आहे असं नाही, एकूण बातम्यानुसार 2035 मध्ये या विमानांची पहिली तुकडी हवाई दलात समाविष्ट व्हायची शक्यता आहे. तर त्या दरम्यानचं जे हे सगळं तंत्रज्ञान विकास होईल, ज्यात वेगवेगळ्या डेव्हलपमेंट फेजेसमधनं जगभरातल्या इतर देशांची सगळी हवाई दलं जातील, तर त्याला कोपअप करण्यासाठी किंवा त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या
आपल्याकडे संरक्षण विकास संशोधन संस्थेमध्ये काय आपण त्याची एक ज्याला आपण बॅकअप प्लॅन म्हणूया किंवा ऍडिशनल प्लॅन म्हणूया, असं काही आपल्याकडे आपण केलेलं आहे का? कारण तंत्रज्ञान खूप पुढे जाणार आहे 15 वर्षामध्ये. बरोबर आहे. आपल्या इथं DRDOच्या अंतर्गत असणारी परंतु एक ऑटोनॉमस एजन्सी ज्याला एडा असं म्हणलं जातं, ते एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी असंच नावाने ती आहे. तर ती DRDO आणि HAL म्हणजे मॅन्युफॅक्चर HAL करतात आणि हे यांच्या मध्यस्थाची भूमिका करून ती सगळं याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे दिलेली आहे. तर ते कायम अपडेट टेक्नॉलॉजीचा ठेवून त्याप्रमाणे या सिस्टीम कशा अपग्रेड होतील हे बघतात आणि त्याचा विचार करूनच 90 किलो न्यूटनचं जे इंजिन आहे ते आत्ताच्या पहिल्या 2 तुकड्यांना जरी वापरलं तरी त्याच्या पुढचं जे इंजिन असेल ते आपण 115 किलो न्यूटनचं वापरतो. हा जो 15-20 किलो न्यूटनचा जो सर्ज दिलेला आहे तो सगळं कॅल्क्युलेशन करून दिलेला आहे की 10-15 वर्षामध्ये आपलं विमानाचं सुद्धा वजन वाढणार आहे. म्हणजे LCAच्या जवळजवळ दुप्पट वजन ह्याचं आहे, एमकाचं आहे. म्हणजे हे साधारण 12-13 टनचं असेल तर ते 25 टनचं आहे. आणि आता सर गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे ते जे बॉम्ब असतील किंवा मिसाईल असतील किंवा हे सगळी वेपन्स असतील ती जर पंखाखाली किंवा बाहेरच्या बाजूनी लावली तर ते लगेच डिटेक्ट व्हायला जास्ती सोपं पडतं. आणि फ्युएल इफिशियन्सी आणि हा सुद्धा त्यातला एक भाग आहे. तर त्याच्यासाठी इंटरनल बेमध्येच 6.5 टन वजनाचं फ्युएल नेण्याची क्षमता असणारा फ्युएल टँक किंवा सगळी वेपन ही बेलीमध्ये आतल्या साईडला घेतली आणि ज्या वेळेला वापरायची ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड त्याच वेळेला ती वेपन बाहेर काढून ती ऑपरेट केली जातील. अदरवाईज ती आत असतील तर त्याचा रडार क्रॉस सेक्शन खूप कमी राहतो. म्हणजे स्टील टेक्नॉलॉजी मधला जो मुख्य भाग आहे की दिसलंच नाही पाहिजे, शत्रूला कळलंच नाही पाहिजे ते आलेलं, ते ह्याच्यातून जास्ती करून शक्य होतं. म्हणजे त्याच्या जसं पेंट आहे, मटेरियल आहे, तसं त्या ह्याचं डिझाईन हा सुद्धा एक फार महत्वाचा ऑब्जेक्ट आहे की त्याच्यातनं मॅक्झिमम रिफ्लेक्शन गेले नाहीत पाहिजे. याच्यासाठी त्याच्या डिझाईन मध्ये चेंजेस करणं, असं म्हणजे कर्व्ही लिनियर शेप देणं असेल किंवा या सगळ्या बारकावे येतात त्याच्यामध्ये. पण त्याचे विमान म्हणलं की त्याचे प्रामुख्याने 5-6 मुख्य भाग दिसतात. त्याच्यातला एक फ्रंट फ्युजलेज असतो, सेंट्रल फ्युजलेज असतो, रिअर असतो, टेल युनिट असतं एक ज्याच्यातनं विमानाला दिशा बदलणं किंवा हे करणं केलं जातं, आणि पंख जे असतात. आता आपण डेल्टा विंग्स वापरतो ह्याच्यामध्ये आणि जवळजवळ 90% कॉम्पोजिट वापरलेलं असल्यामुळं त्याचे ॲब्सॉर्बंटचा पेंट त्याच्यावर येऊ शकतो आणि रडारचे जेवढे सिग्नल येतील ते त्याच्यात ॲब्सॉर्ब होतात. असा एक नवीन प्रयोग हा आपण प्रूव्ह झालेला आहे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती आपण करू शकतो. या तंत्रज्ञानाबद्दल आता खात्री आहे. कसं आहे, आता स्क्रॅच पासून ज्या वेळेला करायची असते एखादी गोष्ट त्यावेळेला 20-20 वर्ष 15 वर्ष लागतात. पण आता आपल्याकडे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकल बेस तयार झालेला आहे, बिल्डिंग ब्लॉक्स ज्याला म्हणतो ते तयार आहेत. इन्क्रिमेंटल ऍडव्हान्समेंट्स या कंपॅरेटिव्हली लवकर होऊ शकतात. गायकवाड सरांना मी शेवटचा प्रश्न विचारतो. प्रामुख्याने हे जे एमका नावाचा एमका प्रकल्पातून आपलं जे 5व्या पिढीचं स्टेल्थ विमान आपण निर्माण करू त्याचा टॅक्टिकल आणि त्या स्ट्रॅटेजिक काय उपयोग आपल्याला होणार आहे, एक. दुसरं, आपल्या शेजार बघता पाकिस्तान आणि चीन बघता आपल्याला काय स्वरूपाच्या विमानाची काय क्षमतेच्या विमानाची गरज आपल्याला लागू शकते भविष्यामध्ये, 2. आणि तिसरा माझा प्रश्न यामध्ये असा आहे, मी सगळे एकत्रच प्रश्न विचारतोय. तिसरा प्रश्न असा आहे की कालच एक बातमी आली होती की आत्ताही आपण जे नवीन खाली विमान डेव्हलप करतो आहोत त्यामुळं रशिया बरोबर जे आपलं शस्त्र खरेदीचं एक जे काही अंडरस्टँडिंग होतं किंवा रिलेशन होतं ते आता हळूहळू कमी होत जाईल. प्रामुख्याने रशियाने जी 5व्या जनरेशनची विमानं बनवली आहेत, Su-57 असेल, Su-75 असेल, ते त्यांना भारताला विकायची इच्छा होती. पण आता या नव्या प्रकल्पामुळं रशियाकडनं स्टील टेक्नॉलॉजी असलेली विमानं घ्यायचा किंवा त्यांना आपल्याला विकायचा मार्ग बंद झालाय असं म्हटलं जातं. तर या तिन्ही प्रश्नांची क्रमवार उत्तरं तुम्ही काय द्या? ओके, एकदम सोप्या ह्याच्यात मी सांगतो. एअरक्राफ्ट कशासाठी यूज होणार आहे
त्या हिशोबाने त्याला म्हणलं जातं टॅक्टिकल का स्ट्रॅटेजिक. नाव LCA किंवा 230 अच्छा. LCA तरी टॅक्टिकल ऑपरेशनसाठी खूप यूज होईल, म्हणजे कारण त्याची रेडियस ऑफ ऍक्शन एवढं नाही आहे जेवढं बाकी रफाल किंवा जे होणारं एमका आहे त्याचं रेडियस ऑफ ऍक्शन असणार. सो जे आपण एमका डेव्हलप करणार आहे ते विल बी फॉर मोस्टली स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. टार्गेटिंग वगैरे त्याचं असं असेल की ते छोट्या कामासाठी आपण एवढं महाग आणि एवढं कॉस्टली एक फायटर विमान त्यासाठी कमिट नाही करू शकत. म्हणून एअरफोर्सकडे सगळे टॅक्टिकल मिशनसाठी एक कॅटेगरीचे असणार, मीडियम टाईपचे, आणि एक हाय व्हॅल्यू टार्गेटसाठी कोणते चांगले विमानं यूज करतात. तर एमका जे जेव्हा तयार होईल इट विल फॉल इन दॅट कॅटेगरी की ते स्ट्रॅटेजिक व्हॅल्युएबल टार्गेट्स असतील त्याला हे करण्यासाठी, किंवा डिफेंडिंग सम व्हेरी क्रिटिकल टार्गेट आपले जे असणार त्यांना डिफेंड करायसाठी आमका यूज होईल. सेकंडली आमका विल बी मल्टी रोल. तर ते एअर टू ग्राउंड पण करू शकणार आणि एअर डिफेन्स दोन्ही मिशन करू शकणार. तर जनरली पहिले काय असायचं, आयदर एअरक्राफ्टला म्हणायचं की एअर डिफेन्स एअरक्राफ्ट आहे किंवा हे स्ट्राईक एअरक्राफ्ट, बघा त्यांची वेपन क्षमता त्याही प्रकारे होती आणि त्यांची एअरबोर्न इंटरसेप्शन रडारची केपेबिलिटी असेल किंवा नसेल. असेल त्याला एअर डिफेन्स एअरक्राफ्ट म्हणायचे, नसेल तर मोस्टली एअर टू ग्राउंड स्ट्राईक एअरक्राफ्ट म्हणायचे. आता विथ न्यू जनरेशन टेक्नॉलॉजीज वगैरे ना, तर स्विचिंग ऑफ रोल खूप सोपं होतं. कारण तुम्ही एअर डिफेन्सवाले शस्त्र पण घेऊन जाता, ते तुम्ही ग्राउंड टार्गेटला टार्गेट करण्यासाठी जे वेपन्स आहेत ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर ते हे मल्टी रोल आहे. तर जे पहिलं वेदर इट वॉज स्ट्रॅटेजिक किंवा टॅक्टिकल, ते थोडीशी लाईन ना बुजवली गेली. नाव वी कॅन स्विच द रोल. टॅक्टिकल वाले जरूरत पडली तर आपण स्ट्रॅटेजिक टार्गेटला यूज करू शकतो, बट उलट थोडं कमीच होणार, कारण एवढं कॉस्टली एअरक्राफ्ट आपण कमिट नाही करणार जर टार्गेट तेवढं व्हॅल्युएबल नसेल. हे झाले टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिकचे थोडे अंतर. दुसरं आपले दोन मित्र आहेत आजूबाजूचे, बरोबर, ते कधी शत्रू होतात आपल्याला कळत नाही. तर एक आपण कंटेन कधीही करू शकतो. आपण पीस टाइमच्या जे ऑपरेशनल लेवल आहे दॅट इज ॲडिक्वेट फॉर अस टू टॅकल आपलं वेस्टर्न नेबर. नॉर्दर्न नेबर इज टेक्नॉलॉजिकली फार अहेड ऑफ अस. त्यांचं आत्मनिर्भर, त्यांचं स्वतःचं त्यांनी ऑलमोस्ट अचीव्ह केलंय. त्यांना बाहेर देशावर एवढा डिपेंडन्सी नाही आहे जेवढी आपल्याला असणार, स्टार्टिंग फ्रॉम प्रोटोटाईप बनवण्यासाठी इंजिन. तर त्यांची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे आत्ता या घटकेला, आणि त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी ते वाढवू शकतात पाहिजे तसं, कारण सगळं इन हाऊस बनवलेलं. आपल्याला खूप महत्वाचं आहे की हे आमका आपण बनवू, नॉट ओनली बनवू, बट जेवढी केपेबिलिटी आपण मॅच्युअर केली आहे देशामध्ये त्याला यूज करायला. आपण घाबरायला नाही पाहिजे की काय फेलियर झालं तर फेलियर होणारच. आपण एका दिवसात आमका तयार करू नाही शकत. ते आमकापर्यंत आपल्याला विचार करायला, आपण मारूत पासून ते आतापर्यंत बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज मॅच्युअर केल्या, पण ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज आहे ज्या आपण आतापर्यंत यूज नाही केल्या किंवा मॅच्युअर नाही झाल्या, साहेबांनी जसं सांगितलं, वी हॅव टू टेक हेल्प. जे आपल्याला द्यायला तयार आहे, हेल्प करायला तयार आहे, त्यांच्याकडनं हेल्प घेतली नाही तर आपल्या आमका 50 वर्ष चाललेले. तर जी रेडीमेड हेल्प मिळतीये, वेदर इंजिन असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल किंवा एव्हिओनिक्स असेल किंवा आर्मामेंट असेल, या झटकेला आपण घ्यायची, पण साथ साथ आपलं R&D आणि शिकणं सोबत चालेल तरच आपण आत्मनिर्भर अचीव्ह करू, नाही तर नाही करणार. ओके. आणि हे जर आमका ॲज प्रपोज ते जर भारतीय वायुसेनामध्ये इंडक्ट झालं तर आपली केपेबिलिटी खूप पटीनं वाढेल. युजरला काय रिक्वायर्ड आहे ती इंडस्ट्रीला माहित नाही. ते दोन्ही आपल्या देशातच आहे, पण ते दोन्ही एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाहीये. त्याचे बरेचसे कारण आहे. आत्मनिर्भर भारतचा जो ट्रस्ट प्राईम मिनिस्टरनी दिलाय किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलाय, त्याच्यामुळे बरीचशी गॅप जी आहे ती कमी होत आहे. आता आपल्याला फक्त एक हे करायचं की आपला आणि
चायना विच इज द इमिजिएट थ्रेट. वी हॅव टू, म्हणजे आपल्याला पहिले कोणीतरी बसून रिसर्च करायला पाहिजे की आपला टेक्नॉलॉजी गॅप केवढा आहे. नुसतं म्हणून नाही चालणार, त्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये लिहावं लागेल की हा गॅप आहे, हा गॅप, 1000 गॅप असतील. नंतर आपण हे पाहायचं की आपल्या भारतात कोणती इंडस्ट्री आहे जी आपल्याला हा गॅप रिड्यूस करायसाठी मदत करेल. आणि पहिला एम किंवा ऑब्जेक्टिव्ह विल बी टू रिड्यूस द टेक्नॉलॉजिकल गॅप, आणि त्याचा पुढचा स्टेप विल बी टू गो अहेड ऑफ दॅट विच इज व्हेरी फास्ट. पण आतापासून आपण विचार करायला सुरुवात नाही केली तर आपण ना मागेच राहणार. आपण नंबर 2 वर राहू पण मागेच राहू, कधी नंबर 1 वर आपण येऊ नाही शकणार जर आपण आपलं थोडी स्ट्रॅटेजी, थोडं थिंकिंग, थोडं पॉलिसी चेंज नाही केलं. तर हे खूप जरुरी आहे की आपण सर्व एजन्सीज, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो किंवा इंडिव्हिज्युअल असो, खूप सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की जो जर भारतीय वायुसेनेमध्ये इंडक्ट झाला तो नेव्ही आणि एस्पेशली आर्मीला खूप फायद्याचा आहे. कारण मोस्टली आपली लढाई ना लँड, तर ती आणि खूप हाय ऑल्टिट्यूडवर आहे. टिबेटन प्लेटो इज व्हेरी हाय ना, तर तिकडे जर आमका टाईपचं एअरक्राफ्ट हे केलं तर जेवढे टार्गेट खूप डीप इनसाइड चायना आहे दॅट ऑल्सो विल बी थ्रेटन बाय आवर प्लॅटफॉर्म. म्हणजे आपले त्याचे जेवढे आपला सपोज महाराष्ट्र 30,000 किलोमीटर पर्यंत, त्यांचे टार्गेट 1,500-2,000 किलोमीटर आत आहे. आपले एअरक्राफ्ट तिकडे पोहोचूच नाही शकणार. तर आमका टाईपचे एअरक्राफ्ट इंडक्ट झाल्यावर आपण त्यांचे जे टार्गेट आहे 1500 किंवा 2000 किलोमीटर वाले, त्यांनाही आपण ना डेटरन्स किंवा थ्रेट म्हणून हे करू शकतो. दॅट विल चेंज द गेम. म्हणजे जे स्ट्रॅटेजिक थिंकिंग आहे ते सर्व चेंज होईल दोन्ही कंट्रीज तर्फे. ग्लोबल जो एक व्ह्यू पॉइंट आहे भारताकडे पाहण्याचा तो चेंज होईल जर आमका आपण प्रॉपरली बनवतो. तर देर आर टॅक्टिकल ऍडव्हान्टेजेस, आपले स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजेस, आणि हे खूप महत्वाचं आहे की आमकाला आपण सर्वांनी सपोर्ट करून त्याला एक स्वप्न साकार करणं गरजेचं आहे. तरच आपलं खरोखर आत्मनिर्भरता होईल. गेल्या 5 वर्षामध्ये पण सर खूप चांगला रिस्पॉन्स दिसतोय आता आपल्याला. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये बघितलं तर आर्म्स ॲम्युनिशन मध्ये आपण खूप चांगली प्रगती केलेली, आणि आपण आता निर्यातक्षम सुद्धा काही बाबतीत झालेलो आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर आता आपण तोफेची गोष्ट केली तर बोफोर्स तोफा आणल्यानंतर काय अशी स्थिती होती, आता एटॅक्स या आपल्या घरात डोमेस्टिक मधली इंडस्ट्री पुढे आली आणि त्याला आता $155.5 मिलियन ऑर्डर पण मिळाली, एक्सपोर्ट ऑर्डर. हे जसं तोफेच्या बाबतीत आहे तसं आता इथल्या इंडस्ट्रीला ओपन केलंय की स्टेबिलाइज व्हायला आणि ती प्रोसिजर सगळी कळायला वेळ झाला. पण आता MSMEचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच आपण आत्मनिर्भर भारताकडे जाऊ असं मला यातनं वाटतं. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या याच्यावरनं की आता आपण जरी मागं असलो चीनच्या किंवा प्रामुख्याने चीनचाच बघायचा, कारण चीनच जरा मिस्टेक्स जास्ती आहे हे आपल्याला दिसतं सगळीकडं. पण आता सिनेरिओ पण बदललेला दिसतो स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. आणि MIRV आता तुम्ही जो उल्लेख केला तो डेटरन्स तयार करण्यासाठीचाच एक फार महत्वाचा रोल ज्याला ICBM आहे, आणि मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल हे जे आहेत व्हेकल्स, रिएंट्री व्हेकल्स, तर त्याचा परिणाम खूप चांगला. आणि ते न्यूक्लिअर कम्पॅटेबल आहेत. म्हणजे हे जे पाठवणारे MIRV चे बॉम्ब आहेत ते न्यूक्लिअर असणार आहेत, आणि इंडिया इज हॅव्हिंग न्यूक्लिअर कॅपेबिलिटी. हा एक त्यातला फार महत्वाचा डेटरन्स बॅलन्स करण्यासाठी, ज्याला आपण साऊथ एशियामधलं शक्ती संतुलन म्हणून, ते करण्यासाठी फार महत्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. नाही, दुसरं एक जस्ट शेवटचं, खरोखरच आपण आत्ताच गायकवाड आणि काशीनाथजी देवधर त्यांच्याशी AMCA या विषयावर चर्चा केली. 5व्या पिढीच्या विमानाच्या प्रकल्पावर चर्चा केली. हे विमान आणि या विमानाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून देशांतर्गत विमान निर्मिती क्षमता आपली वाढेल, या सगळ्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चांसाठी आणि कार्यक्रमासाठी आपण भारत शक्तीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. आणि या
एकूणच कार्यक्रमाबाबत आणि या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं याचा फीडबॅकही तुम्ही आम्हाला नक्की द्या. या विनंतीसह मी विनय चाटी तुमची रजा घेतो. धन्यवाद.